मंजूर करण्यात आलेले आहेत आणि त्यामध्ये 10 लाख महिलांना आजच या ठिकाणी मुंबईला आणि पुण्याला त्या ठिकाणी या देशाचे गृहमंत्री अमित शाह साहेब, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि तुमचे आमचे सर्वांचे आवडते नेते उपमुख्यमंत्री त्या ठिकाणी अजितदादा, त्याचप्रमाणे या खात्याचे मंत्री जीवनजी गोरे यांच्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी कार्यक्रम त्या ठिकाणी होणार आहे। आणि तो कार्यक्रम होत असताना राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर आणि गाव पातळीवर त्या ठिकाणी तशा सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत। निश्चितच एक चांगला कार्यक्रम या ठिकाणी होत असताना आजपर्यंत प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल बांधकामासाठी 1,20,000 रुपये त्या ठिकाणी ती रक्कम मिळते। 15 हप्ता, पहिला हप्ता जो असतो जर आपण त्या ठिकाणी क्लेम केले तर 15,000 रुपयाचा हप्ता त्या ठिकाणी लगेच त्या ठिकाणी येतो। घराचं बांधकाम त्या ठिकाणी स्लॅबपर्यंत पोहोचलं तिथपर्यंत 70,000 रुपये त्या ठिकाणी दुसरा हप्ता त्या ठिकाणी दिला जातो आणि ज्या वेळेला घर पूर्ण होत असेल त्यावेळेला उरलेले 35,000 रुपये पण त्या ठिकाणी या शासनाच्या माध्यमातून त्या खात्यावर त्या ठिकाणी जमा होणार आहे। त्याच पद्धतीने 26,730 रुपये MREFच्या माध्यमातून रोजगार हमी योजना जो कायदा आहे त्या माध्यमातून ज्या कुटुंबाला घर मिळाले असेल त्या कुटुंबाने त्या ठिकाणी जॉब कार्ड तयार केले पाहिजे। 2, 3, 4 लोकांचे जॉब कार्ड 3 महिने त्या ठिकाणी भरत गेले आणि ते सुद्धा जॉब कार्डवर त्या ठिकाणी पैसे त्या ठिकाणी येतील आणि जवळजवळ 1.5 लाख रुपये एका घरकुलासाठी या ठिकाणी पैसे त्या ठिकाणी येणार आहेत। म्हणजे त्याचा फायदा आपण सर्वांनी त्या ठिकाणी घेतला पाहिजे। ज्यांना